आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। हा दिवस आहे रविवारचा। रविवार म्हणलं की सगळ्यांसाठी स्पेशल डे असतो। तर त्या दिवशीच होती गजानन महाराज जयंती। गजानन महाराजांचा माझ्याकडे फोटो नव्हता, परत लक्षात आलं की मम्मीनं जो ग्रंथ दिला आहे गजानन महाराजाचा त्याच्यात फोटो असेल, त्यामुळं मग त्या फोटोची छान पूजा केली। आणि देवांची तर रोजच मी छान पूजा करते। आणि त्यानंतर मग म्हटलं गजानन महाराजांना नैवेद्य काय दाखवावं, तर गजानन महाराजांना भाकरी आणि पिठलं म्हणजेच बेसन कोण म्हणतं कोण पिठलं म्हणतं, तर त्याचा नैवेद्य दाखवला जातो। तर तेच बनवणार होते। तर एकदम छान आणि चवीला तर एकदम अप्रतिम झालं होतं। आता मी शक्यतो काय वेगळ्या पद्धतीने अगोदर करायची, पण ह्या पद्धतीनं केल्यानंतर मी आहे ना सकाळ संध्याकाळ तेच खाल्लं, पण इतकं छान, याच्या अगोदर मला कधीच आवडत नसायचं एवढं, पण इतकं छान लागत होतं त्या दिवशी। तर तेल घेतलं, त्यात जिरी मोहरीची फोडणी केली, कढीपत्ता टाकला, हिंग टाकला आणि भरपूर सारा कांदा टाकला। आणि कांदा आपल्याला ना एकदम छान भाजून घ्यायचा आहे, जोपर्यंत असं त्याचा कच्चापणा म्हणजे लालच झाला पाहिजे तसा भाजून घ्यायचा आहे। नाहीतर मग टेस्टमध्ये एवढा चांगला लागत नाही, करकर लागतो। त्यामुळं चांगला भाजून घ्यायचा आहे। आणि गजानन महाराजांचं तर शेगावला अजून तर मी काही गेले नाही, पण खरंच खूप इच्छा आहे मला जाण्याची। आमची नणंद आहे त्या गेल्या होत्या आणि त्यांनी मला व्हिडिओ कॉल करून दाखवलं होतं की इतकं छान, म्हणजे मनाला प्रसन्न करणारं वातावरण, इतकी स्वच्छता मूळ, म्हणजे ते बघूनच मला खरंच कधी जाईल असं झालंय। पण बघू आता, देव कसं असतं, कधी देव बोलवतील तेव्हाच आपण जातो असं म्हणलं जातं। त्यामुळं लवकर जाण्याचा प्रयत्न करणार आहे। तर आता मिरची आणि लसूण हे मी ठेचून टाकलं आहे। आणि आपल्याला नंतर लाल तिखट मी टाकणार नाही, जेवढं तिखट आपल्याला लागतं तेवढेच मिरच्या घ्यायच्या आणि लसूण घ्यायचा, आणि लसूण थोडासा जास्त घ्यायचा, कारण बेसन पिठलं म्हणलं की लसूण जास्त असेल ना टेस्ट छान लागते। आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे मी, जेणेकरून असं व्यवस्थित असं भाजेल कांदा, त्यामुळं तसं करायचं। याच्यामध्ये कोणी कोणी टोमॅटो टाकतो, पण आम्ही नाही टाकत। याच्यामध्ये बेसिक मसाले टाकले मी, थोडीशी जिरी पावडर टाकली आणि हळद टाकायचे, आणि ते नंतर पूर्ण एकजीव करून घ्यायचं। आणि छान हे भाजल्याशिवाय आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही, एकदम भाजून घ्यायचं। आणि त्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला जेवढं बनवायचं आहे ना, तर एक ग्लासभर मी पाणी टाकलं आहे, कारण आमच्यात एवढं जास्त प्रमाणात नाही, पण माझ्याकडून जास्तच झालं, कारण घरामध्ये मुलं तर काय एवढं असा आठासाने खात नाहीत या गोष्टी, तर तरी पण त्यांनी खाल्लं, खूप छान झालं होतं। तर त्यामुळं मी थोडंसं केलं करतानाच, तरी पण थोडंसं संध्याकाळी शिल्लक राहिलंच होतं, पण या दिवशी केलेलं खूप छान लागतं। आता इथं मी अर्धी वाटी बेसन घेतलं आहे, आणि आता ह्या वेळेस आहे ना मी बेसनामध्ये डायरेक्ट पाणी टाकणार नाही। असं मला वाटायचं की बेसनात डायरेक्ट पाणी टाकलं आणि मग ते खाली केलं की बेसन असं गाठी होत नाहीत आणि व्यवस्थित हाटता येतं। कोण म्हणतात पीठ वेरणं, कोण हाटतं आमच्या इकडं म्हणतात पिठले हाटायचं असं म्हणले जातं। तर आहे ना मी तसं काही ह्या वेळेस केलं नाही की पाणी टाकलं नाही बेसनात, डायरेक्ट पाणी गरम थोडंसं झालं ना तरी लगेच पीठ हाटून घेतलं। तर पळीचा वापर केल्यावर हाटलं ना त्याच्यात एक गाठही राहत नाही, पण एकदम छान होतं। असं आपण पाण्यात बेसन हे टाकलं ना, जर बेसनामध्ये चिकटपणा एक प्रकारचा येतो, तर तसा काही होत नाही। आणि बेसनात खाण्याच्या चवीत पण खरंच फरक पडतो, कारण तसं पाण्यात टाकून थोडंसं करण्याने आणि असं करण्याने किती फरक पडतो हे मला आज जाणवलं। तर पण खूप छान झालं होतं। याच्या अगोदर माझ्याकडून एवढं चांगलं कधी झालं नाही असं वाटतं मला, आणि सरांनी मला तशीच कॉम्प्लिमेंट दिली की आजचं खूप छान आहे। ते गजानन महाराजासाठी बनवले म्हणून छान असावं, किंवा मी वेगळ्या पद्धतीनं बनवलं म्हणून छान असं, पण छान झालं होतं। तर अशा पद्धतीनं मी नक्की बनवे। आणि वरतून थोडंसं तेल, आता हे वरतून तेल टाकल्याशिवाय आमच्या घरात बेसन पिठलं खाल्लं जात नाही, त्यामुळं मग मी थोडंसं तेल वरतून टाकते आणि थोडंसं कच्चापणा जाण्यासाठी थोडंसं शिजवून घ्यायचं। आणि या दिवशी बेसन आणि भाकरी याचाच नैवेद्य दाखवला जातो, म्हणून मी आवर्जून बनवणार आहे। आता याच्या मी गजानन महाराजांना गेले नाही, तरी पण आहे ना मला ऐकूनच अशी श्रद्धा तयार झाली आहे गजानन महाराजाबद्दल। तर मी तुम्हाला सांगते, जे आम्ही फ्लॅट घेतला आहे तर त्याचे बिल्डर आहे
तो इतका गजानन महाराजाचं म्हणजे भक्त आहे की ते प्रत्येक आमुष्याला शेगावला जातात. आणि त्यांच्याकडं बघून म्हणा त्यांची ती जाण्याची ही तर ते ऐकून ऐकून ते इतकं हे करतात. म्हणून मग ऐकून ऐकूनच असं वाटलं की गजानन महाराजाला जायला पाहिजे आणि त्यांच्याबद्दल अशी श्रद्धा तयार झाली. आणि मी पुण्यात आल्यानंतर गजानन महाराज मी पहिल्यांदा असं नाव ऐकलं. त्यानंतर माझ्या बहिणीनं सप्ताह केला, पारायण केलं त्यांचं. त्यामुळं मग मला माहीत झालं गजानन महाराजाविषयी, त्यांचं म्हणजे सगळंच असं ख्याती माहीत झाली. त्यामुळं मग मला ही खूप श्रद्धा आहे. आणि मूर्ती हे नसलं तरी खरंच मला एकदा तरी गजानन महाराजाला लवकर जायचे अशी इच्छा आहे. त्यामुळं बघू आता लवकरात लवकर प्लॅन करायचा माझा विचार आहे. आणि आता भाकरी बनवून घेते. भाकरी म्हणलं की खूप छान असा बेत वाटतो. पिठलं आणि भाकरी, चपाती बरोबर एवढं चांगलं लागत नाही पिठलं, पण भाकरी बरोबर इतकं अप्रतिम लागतं. आणि आता मी ज्वारीच्याच भाकरी बनवणार आहे. आणि भाकरी म्हणलं की गावाकडं सगळे आवर्जून खातात, पण इथं सिटीमध्ये म्हणलं की सगळ्यांना चपाती लागते. पण मी पण आता भाकरीच खाते. का अगोदर मी नाही खायची एवढी, मी आहे ना सकाळची खाईल, कालची खाईल, पण भाकरी खात नसायचे. पण आता आता आहे ना मला भाकरी खूप आवडते आणि बऱ्यापैकी मी आहे ना भाकरीच खाल्ली जाते माझ्याकडून. तर खूप छान म्हणजे आपल्या हेल्थचा विचार केला तर भाकरी आपल्यासाठी चांगली असते. आणि भाकरी करायला तर म्हणजे खूप असं राडा होतं असं वाटतं, तेव्हा वाटायचं मला. त्यामुळं मग मी भाकरी कमी करायचे. पण आता आहे ना भाकरी करणं म्हणजे माझ्या हातखंडा झाला आहे. कारण जेव्हा आपल्याला ती गोष्ट परफेक्ट येते ना, तेव्हा त्याविषयी आपल्याला एकदम आवड तयार होते, खाण्याची होते आणि बनवण्याची पण होते. तर असं भाकरी मी अशा बनवते. आणि मला फक्त रोजच 2 किंवा 3 भाकरी बनवावं लागतात. ती तिसरी बनवली तरी ती छोटी एकदम बनवावी लागते. कारण सरांसाठी एक, माझ्यासाठी मग एक असं होतं. आणि मग एखादी जास्त मुलांनी खाल्ली कधी तर मग बनवते. तर मुलं खातात भाकरी, पण एवढी पण त्यांना काही हे नाही. मग त्यांच्यासाठी वरण भात केलेलाच असतो. आणि आत्ताही मी साईडला वरण भात लावला आणि भाकरी करून घेते. आणि आज मी 4 भाकरी करणार होते. कारण एक भाकरी मी नैवेद्याला ठेवणार होते, एक मला, एक सरांना 1.5 लागते. आणि मग 4 भाकरीतली मुलं अर्धी खातात. तर असं माझं नियोजन असतं. कारण सिटीमध्ये राहिलं ना की आपण स्वयंपाक मोजून करतो असं म्हणलं जातं, पण मोजून करण्यामागं ही खूप मोठं कारण कशामुळं असतं की जर शिल्लक राहिलं तर इथं व्यवस्थित खाल्ल्या जात नाही. बरं उपवास असतात कधी कधी, मग ते वेस्ट जातं. आणि वेस्ट कुठं जातं तर डायरेक्ट कचऱ्यात जातं. इथं काही प्राणी भेटत नाहीत, कधी कधी भेटले तरी ते खात नाहीत, तसंच पडून राहतं. त्यामुळं मग अन्न असंही वाया जातं, तसंही वाया जातं. त्यामुळं अन्न करतानाच आपण थोडंसं मी करते, मोजून करते म्हणायला हरकत नाही, पण करते. कारण वाया जाण्यापेक्षा मोजून केलेलं बरं असं मला कधीही वाटतं. तरी इथं नैवेद्य दाखवून घेते. नैवेद्यामध्ये मी पिठलं, वरण भात आणि भाकरी याचा नैवेद्य गजानन महाराजांना दाखवला. आणि हा माझ्याकडे ग्रंथ आहे, त्याच्यातील मी फोटो आहे हे तुम्हाला दाखवते. त्यानंतर सरांनी खूप सारे फुलं आणले होते. 1 किलो फुलं होते. पण फुलं आणल्यानंतर हे लगेच सुकू नये, त्यामुळं असं मी एअरटाईट कंटेनरमध्ये आणि मोठ्या कंटेनरमध्ये झाकून ठेवले. आणि खाली मी न्यूजपेपर टाकला आहे. आणि न्यूजपेपर टाकण्यामागं की पाणी त्याच्यातलं न्यूजपेपर शोषून घेतो आणि वरतून ही न्यूजपेपर टाकते. असे फुलं ठेवले की 15 दिवस ही काही होत नाही. आणि त्यानंतर थोड्या वेळाने मग दुपारची वेळ झाली आणि मुलांना खायचं होतं, काहीतरी त्यांना भूक लागली होती, थोडंसं खायचं होतं. त्यामुळं मग मी बनवलं. बाहेरून आणण्यापेक्षा म्हटलं चला यांना वेगळं काहीतरी खायचंय, तर मग मी बिटाचा असा पुलाव करून दिला. तर त्यांना खूप छान वाटला. त्याच्यामध्ये काजू पण टाकले होते मी. एकदम छान पुलाव बनवला होता. आणि हे माझं बांबू ट्रे, ह्याच्यातील हे आपल्या घरामध्ये असावंच. आणि ह्याच्यामुळं आपल्या घरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता वाटते. त्यामुळं मी हे खूप दिवस झालं आणलं आहे. आणि याच्यातलं पाणी आहे ना सारखं आपल्याला 2-3 दिवसांनी बदलावं लागतं. आता मी तर आहे ना 3 दिवसाला म्हणजे 1 दिवस आड असं करूनच बदलते. आणि
पॉट धुवून घेते, परत झाड धुवून घेते आणि नंतरच मग पाणी घालते आणि पाणीही प्युरिफायरचं घालते. त्यामुळं ह्याची ग्रोथ एकदम छान झाली. आणलं होतं तेव्हा खूप छोटंसं होतं, म्हणजे त्याला फक्त पालवी फुटली होती, पण आता छान फुटलं आहे, त्यामुळंच फुटलं आहे. तर खूप छान असतंय आणि त्याच्या मागं शुभ कारक असतंय. तर त्यामुळं हे झाड आपल्या हॉलमध्ये ठेवलं जातं. ह्याला एवढं काय सूर्यप्रकाशाची गरज नाही, आपण हॉलमध्ये ठेवलं तरी चालतं. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून